दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 6 जुलै 2026. आनंदाची बातमी अशी आहे की उजनीमध्ये येणारी दौंडजवळची पाण्याची आवक ही वाढून आता 15,000 क्युसेककडे त्याची वाटचाल चालू आहे. सकाळी 8 वाजता 14,351 क्युसेकनं पाणी हे उजनी जलाशयामध्ये मिसळत होतं. त्यामुळं धरणातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. उजनी धरण सध्या -27.23% आहे आणि आज उजनी जलाशयावर केवळ 1 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. मात्र पुणे जिल्ह्यामध्ये आणि घाटमाथा परिसरामध्ये सर्व धरणांवर चांगला पाऊस सध्या कोसळतो आहे. काल दिवसभर पावसाची हजेरी होती आणि आज रात्रीसुद्धा चांगल्या प्रमाणात हा पाऊस कोसळलेला आहे. त्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढते आहे. भीमेला म्हणजे उजनीला जी धरणं पाणी देऊ शकतात या परिसरामध्ये चांगला पाऊस सध्या सुरू आहे. याचबरोबर नीरा खोऱ्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. त्यामुळं नीरा खोऱ्यातली धरणं ही झपाट्यानं वधारत आहेत. इथल्या धरणांमधला पाणीसाठा हा आता 4 धरणांमधला 23% गेलेला आहे, जो काल 16% होता. म्हणजे जवळपास 7% पाणी हे नीरा खोऱ्यातल्या वीर, देवघर, भाटघर, गुंजवणी या धरणांमध्ये वाढलेला आहे. उजनी धरणातला एकूण पाणीसाठा जो आहे तो 49 TMC इतका आहे. अद्यापही धरण मृतसाठ्यामध्ये आहे. ते उपयुक्त पाणी पातळी देण्याकरता आणखीन 14.59 TMC इतक्या पाण्याची गरज आहे. मात्र भीमा खोरे पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असणारा जो पाऊस आहे हे पाहता उजनीमध्ये लवकरच उजनी ही उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होईल असं चित्र सध्या दिसतं आहे. याचबरोबर हवामान खात्यानं पुणे भागामध्ये अलर्ट दिलेला आहे की रेड अलर्ट आहे की पाऊस मोठ्या प्रमाणात ह्या भागामध्ये कोसळू शकतो. त्यामुळं उजनीमध्ये येणाऱ्या पाण्याची आवकसुद्धा वाढू शकते. घाटमाथा परिसरातही सध्या पाऊस सुरू आहे. दरम्यान उजनी धरणातून आषाढी वारीकरता म्हणून 10 जुलैच्या दरम्यान पाणी सोडण्यात येणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल पत्रकारांशी पंढरपूरमध्ये बोलताना सांगितलं. धरणात जरी कमी पाणी असलं तरी आषाढी वारीकरता भाविकांच्या सोयीसाठी म्हणून उजनीतून 10 जुलैच्या दरम्यान भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जाणार आहे. वारीच्या अगोदर या ठिकाणी पाणी येईल. साधारण 10 तारखेच्या आसपास पाणी सोडण्याचा विचार या ठिकाणी आपण करतोय. शासनाला तशी परवानगी मागितलेली आहे. प्रचंड दुष्काळाची परिस्थिती असली तरी सुद्धा आपण वारीच्या अनुषंगानं काही पाणी आरक्षित करत असतो आणि ते पाणी आपण या ठिकाणी सोडणार आहे.